नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंडळींनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सावलीचा हात धरून आता ओवीने सावलीला बरोबर ओळखलेलं असतं आणि आई असे हाक मारताच आता सावली तिच्या भूतकाळात आता मग्न होते. तर त्याच वेळेस सावली म्हणते की तू मला कसं ओळखलं, आणि तेवढ्यात आता डोळ्यावरची पट्टी काढत ओवी म्हणते की आबिरची आई बरोबर ना, आणि या हातातील बांगड्याने मी ओळखलं. आणि त्यानंतर आता सावलीवरती राज्य आल्यानंतर ओवी सावलीचे डोळे बांधते. सावलीच्या डोळ्यावरती पट्टी बांधता क्षणी गोल गोल फिरवून ओवी आता सावलीला दुसऱ्या मुलाला ओळखायला लावते. आणि त्याच वेळेस तो गुंड आता उभा राहू राहू थकलेला असतो आणि खंड्या तिथेच असलेल्या पायरीवरती त्यांची मजा बघत बसतो. आणि त्यांच्याकडे बघत इकडे खंड्या विचार करतो की तुम्हाला काय खेळायचं ना ते खेळून घ्या, कारण उद्यापासून तुमचा खेळ कायमचा खल्लास होणार आहे. आणि त्याच वेळेस ओवीचे लक्ष खंड्याकडे जाते आणि ओवी खंड्याला बघते. तर आता पटकन ओवी ही आतमध्ये पळत जाते. तर इकडे आबिरचं लक्ष ओवीकडे जातं आणि ओवी आतमध्ये कुठे पळत चालली हे आबिरला समजतं. आणि ओवी आतमध्ये गेल्याचे कळताच ओवी अशी हाक मारत आबिरसुद्धा ओवी पाठीमागे जातो. तर इकडे आता खंड्या विचार करतो की आता गाफील राहून चालणार नाही, कारण हीच ती वेळ आहे. आणि तेवढ्यात इकडे सारंग हा बबलूला घेऊन आता त्या पिकनिकच्या ठिकाणी येतो आणि समोर सावलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून सावली शोधत असते. तर पटकन त्या वर्तुळात सारंग येतो. तर सावली सारंगचा हात धरते. सारंग आता ते सगळं बघून सावलीकडे बघू लागतो. आणि आता डोळ्यावरती पट्टी असलेल्या सावलीने सारंगचा हात पकडलेला असतो आणि तो सारंगच्या हाताचा स्पर्श सावलीला आता बरोबर ओळखतो. आणि बाजावरती बसलेला असताना सावलीने आपल्या अंगावरती कशी कंबल टाकली होती हे आता सारंगच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेस खंड्याचं लक्ष सारंगकडे जाते आणि खंड्या घाबरतो. खंड्या विचार करतो, अरे बापरे, हा माणूस इथे कसा, आणि हा माणसाने आपल्याला बघायच्या आत आपल्याला इथून गायब व्हायला पाहिजे. तेवढ्या तिकडे सावली डोळ्यावरची पट्टी काढते आणि समोर बघते तर काय सारंग. सावली ही सारंगकडे बघते आणि म्हणते की तुम्ही इथे कसं काय. तर आता सारंग म्हणतो की इथे कसं काय म्हणजे इथे काय चाललंय तुम्हाला माहिती नाही आहे का. सारंग म्हणतो की तुम्ही इथे हे खेळ खेळत बसलाय. आता खंड्या ते सगळं बोलणं ऐकतो. आणि सावली म्हणते पण एवढं काय झालं. तर सारंग म्हणतो काय झालं, ताप आलाय माझ्या ओवीला आणि खोकलासुद्धा आहे. ते ऐकताच आता सावलीला काहीच कळेनासं होतं. आणि सारंग म्हणतो की फक्त इथे डोळ्यावरती पट्टी बांधून खेळ खेळताय तुम्हाला बाकीचं काही माहिती नाही का. आणि सारंग म्हणतो की जर तिच्याकडे तुम्ही लक्ष दिलं असतं तर मला इथे येण्याची गरज पडली नसते. सारंग व्यंकटेशला म्हणतो कुठे ओवी. तर सावली व्यंकटेश ओवीला बघू लागतात पण ओवी तिथे कुठेच नसते. आणि तेवढ्यात आता आबिर हाक मारत म्हणतो की सुपर हिरो ओवी आतमध्ये आहे. तर सारंग म्हणतो बघा, आणि पटकन सारंग आतमध्ये जाऊ लागतो. ते सगळं बघता क्षणी खंड्या तोंडाला हात लावतो आणि म्हणतो की हे सगळं काय चालू आहे, आणि या पोरीचा आणि या माणसाचा काय संबंध. आणि खंड्या विचार करतो की हा माणूस त्या लहान मुलीसाठी एवढा अस्वस्थ काय झाला. आणि खंड्याला लहानपणी याच माणसाने आपल्या हातून ती मुलगी, आता सावलीची मुलगी कशी घेतली होती हे आठवतं. आपण त्या मुलीला पुलावरून फेकत असताना याने आपल्याला अडवलं हे देखील आता खंड्याला आठवतं. आणि खंड्या म्हणतो की ही मुलगी म्हणजे तेच बाळ आहे ज्या माणसांनी हिला वाचवलं होतं माझ्या हातातून, आणि त्याच बाळाला लहानाचं मोठं केलं या माणसाने हे आता खंड्या ओळखतो. इकडे ओवी आतमध्ये झोपलेली असते आणि आबिर आता ओवी शेजारी येतो. आणि तेवढ्याच सारंग बबलू तिथे येतात. तर आता आबिर सारंगला म्हणतो की सुपर हिरो ओवीला आता हात लावू नका, तिला ताप अजिबात नाही आहे आणि तिला व्यवस्थित झोपू द्या, आत्ताच कुठे ती झोपली. इकडे आता सारंग बबलूला म्हणतो आबिरने जर फोन करून आपल्याला सांगितलं नसतं ओवीला ताप आलाय म्हणून, तर मग काय जबाबदारी शेवटी कुणाची होती. सारंग म्हणतो त्या टीचरची जबाबदारी आहे, मग एवढा हलगर्जीपणा कसा. आणि आबिर म्हणतो की आईला यामधलं काहीच माहीत नसतं, कारण ओवीने बजावून सांगितलं होतं मी आजारी आहे हे कुणालाच कळता कामा नाही. सारंग म्हणतो का बरं. आबिर म्हणतो की जर आईला कळालं असतं तर आईने ओवीला येऊच दिलं नसतं. आणि खंड्या आता ते आबिर सारंगचे ते बोलणे त्या खोलीत सगळं खिडकीतून ऐकत असतो. आणि बबलू त्याच वेळेस बबलूचं लक्ष खंड्याच्या हाताकडे जातं आणि कोणीतरी बोलणं ऐकतं हे बबलूच्या लक्षात येऊन पटकन बबलू आता बाहेर जातो. आणि इकडे ते बघून ऐकून खंड्या विचार करतो की अच्छा म्हणजे हीच ती पोरगी आहे जिला मी पळवलं होतं, म्हणजे ही मुलगी ती सावलीचीच आहे.
आणि एवढ्याच खंड्या विचार करतो की मोनिका मॅडमला कळायला हवं आणि लगेच आता खंड्या त्याचा फोन काढतो तर बबलू तिथे येत खंड्याला म्हणतो की इथे काय करताय आणि काय काम चालू आहे तुमचं. खंड्या घाबरतो आणि एवढ्यात आता बबलू त्याच्याकडे बघत म्हणतो की तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तर तो माणूस घाबरून पळू लागतो. सारंग ते बोलणं ऐकतो आणि पटकन आता बबलू त्या माणसाला पाय आडवा घालतो. तो खंड्या खाली पडताच आता बबलू त्याच्या अंगावरती बसतो आणि लगेच आता बबलू मोठ्याने सारंगला हाक मारतो. तर सारंग म्हणतो की या अबीर तू इथेच थांब, मी आलोच. आणि सारंग तिकडे जाऊ लागतो. तर खंड्या आता बबलूला सोड करत असतो आणि एवढ्यात आता सारंग आणि सावली तिथे येतात. तर सारंग आता खंड्याला बघतात आता सारंगला सगळं आठवतं. भूतकाळातील भयानक सत्याचा सारंगला उलगडा होतो आणि त्याच वेळेस खंड्या कसा पुलावरून आपल्या मुलीला फेकत होता आणि आपण कसं तिला वाचवलं हे सारंगला आठवतं. तर त्याच वेळेस सावली तिथे येते आणि सावलीसुद्धा खंड्याला बघते आणि याच माणसाने आपल्या मुलीला कसं किडनॅप करून आपल्यापासून नेलं हे आता सावलीच्या लक्षात येतं. आणि सावली त्याच्याकडे बघत विचार करते, हा तर तोच माणूस आहे ज्याने माझ्या बाळाला पळवलं होतं. आणि ताबडतोब आता खंड्या बबलूचा हात झटकून पळू लागतो. तर सारंग म्हणतो, ए पळू नको, तिथेच थांब. आणि बबलू सारंग त्याचा पाठलाग करतात. इकडे सावली विचार करते की हा माणूस इथे आला म्हणजे माझ्या अबीरच्या जीवाला तर धोका नाही ना. आणि सावलीच्या मनात विचार येतो की तिलोत्तमा मेंदळेनी आहे माझ्यावरती नजर ठेवायला याला पाठवलं की काय. आणि सारंग त्याचा पाठलाग का करताय, त्यांना सांगायला हवं का याच माणसाने माझी मुलगी पळून नेली होती म्हणून. आणि सावली म्हणते की नाही नको, जर त्यांना सांगितलं तर त्यांना कळेल अबीर त्यांचाच मुलगा आहे म्हणून. आणि मी अजूनही लग्न केलेलं नाही हे देखील त्यांच्या मग समोर येईल. आणि इकडे आता खंड्या हा बाहेर रस्त्यावर पळत येतो आणि एका झाडाच्या आडबाजूला लपतो. तर सारंग आणि बबलू दोघेही खंड्याला शोधत इकडे तिकडे बघू लागतात. आणि सारंग म्हणतो जाऊ दे बबलू, सापडेल कधीतरी. आणि दोघे निघून जातात. तर लपलेला खंड्या बाहेर निघतो. आणि इकडे आता राजकुमार हा शुभ्रासोबत बोलत असतो. शुभ्रा राजकुमारला तिलासुद्धा रिसॉर्टला जायचंय, पिकनिकला जायचं हे सांगत असते. तर तेवढ्यात इकडे पळत असलेला खंड्या हा मोनिकाच्या मोबाईलवर कॉल करतो. आणि त्याच वेळेस मोनिकाचा मोबाईल राजकुमार समोर असतो आणि राजकुमार ते बघतो आणि मोबाईल घेऊ लागताच पटकन मोनिका तिचा मोबाईल घेते आणि मी आलीच असे म्हणत बाहेर बोलायला जाते. मोनिका फोन उचलत म्हणते की अरे खंड्या तू काय मूर्ख आहे का, राजकुमार तिथे होता. तर पळत खंड्या म्हणतो की मोनिका मॅडम तुम्हाला एक महत्त्वाची न्यूज द्यायची. आणि लगेच आता खंड्या म्हणतो की जर ते ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेन. आणि मोनिका म्हणते की स्पष्ट काय आहे ते पटकन सांग, माझ्याकडे वेळ नाही आहे खंड्या. आणि खंड्या म्हणतो सावली तर जिवंत आहे पण त्या रात्री तिचं जे बाळ मी घेतलं होतं ते सुद्धा जिवंत आहे. तर मोनिका म्हणते काय. आणि मोनिका म्हणते खंड्या तू बरा आहे ना, काय बरळतोय. तर खंड्या म्हणतो मॅडम मी बरोबर बोलतोय. आणि खंड्या म्हणतो की त्या माणसाने ना सुरीचा धाक दाखवून त्या बाळाला माझ्या हातून वाचवलं होतं आणि एवढंच नाही तर त्या बाळाला त्या माणसाने मोठं देखील केलंय. ते ऐकताच मोनिका तोंडाला हात लावते. आणि लगेच आता मोनिका म्हणते की तो कुठे राहतो त्याचं नाव मला सांग खंड्या. आणि एवढ्यात आता खंड्या हा पळतच फोनवरून बोलत असताना समोरून भरधाव वेगाने टेम्पो येतो आणि खंड्याचा अपघात होऊन त्या टेम्पोखाली खंड्या जातो. आणि बोलत असलेला खंड्याचा मोबाईल आता शेजारीच त्या झाडाच्या कुंडीत पडतो आणि खंड्याचा अपघात झालेला असतो. आता इकडे मोनिका विचार करते की हे सगळं काय आहे, काय चालू आहे आणि माझा प्लान सक्सेसफुल होणार की नाही. आणि मोनिका म्हणते की नाही मला आता स्वस्त बसून चालणार नाही, मला त्या माणसाला शोधून काढावंच लागेल. आणि लगेच आता मोनिका विचार करते की जर ते बाळ जिवंत आहे म्हणजे आपल्या या मेंदळ्यांच्या इस्टेटीचा वारसदार अजून जिवंत आहे, मग आपल्याला इस्टेट कशी मिळणार. आता मोनिका घाबरते. आणि तेवढ्यात राजकुमार तिथे येत म्हणतो काय चाललंय मोनिका तुझं, अगं बघ ना शुभ्रा ऐकत नाहीये. तर मोनिका म्हणते मी बघते. पटकन राजकुमार बाजूला जातो. आणि इकडे आता सारंग हा खंड्या सापडला नसताना आता पुन्हा आता रिसॉर्टमध्ये येतो. तर समोर सावली उभी असते. तेव्हा आता सावली म्हणते की कोण होता तो माणूस आणि तुम्ही त्या माणसाच्या पाठीमागे का पळत होतात, तुम्ही त्या माणसाला ओळखता का. तर सारंग विचार करतो जर मी त्या माणसाचं सत्य सांगितलं तर ओवी ही माझी मुलगी नाही आहे हे सावलीच्या समोर येईल आणि मग हिचा संसार देखील तुटेल असा विचार सारंग करतो. सावली म्हणते मी काय विचारलंय. सारंग म्हणतो काही नाही, फ्रॉड माणूस आहे तो, खूप वर्षापूर्वी त्याने माझ्याकडून पैसे घेतले होते, बाकी नाही काही नाहीये. सारंग म्हणतो पण काय झालं तू त्याला ओळखते का. तर सावली म्हणते मी नाही ओळखत त्याला. आणि सारंग आता सावलीची माफी मागतो आणि म्हणतो की सावली मागाशी मी रागाच्या भरात जरा जास्तच बोललो. सावली म्हणते मला माहिती आहे ओवीवरती तुमचा खूप जीव आहे. आणि सारंग म्हणतो मला अबीरने सांगितलं ना त्यावेळेस कळलं, अबीर खरंच हुशार आणि समजूतदार आहे.
आणि तेवढ्या धावत पळत बबलू तिथे येतो आणि सारंग सावलीला बघतो. पुन्हा बबलू जाऊ लागतो आणि म्हणतो चुकीच्या टायमिंगला आलो. तर सारंग म्हणतो थांब. बबलू म्हणतो खूप पाठलाग केला पण तो माणूस काही सापडलाच नाही. आणि इकडे आता आबिर हा ओवीला म्हणतो ओवी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ओवी म्हणते काय झालं रे? आबिर म्हणतो की आता तुझे बाबा तुला परत घेऊन जाणार असतात. तर ओवी घाबरते. ओवी म्हणते आता काय करायचं? हां, आणि आबिर म्हणतो की आता ना तू बरी होण्यासाठी ओवी तुला बाबांना तुझे डॉक्टरांकडे घेऊन जाणार. ओवी म्हणते की जर मी बरी झाले हे सांगितलं तर बाबा निघून जाणार आणि आजारी आहे सांगितलं तर बाबा डॉक्टरांकडे घेऊन जाणार. आता काय करायचं? आपला प्लान फिसकटणार. आणि आता आबिर ओवी म्हणतात की आता काय करायचं? कोणती आयडिया काढायची? तर बबलू तिथे येतो आणि म्हणतो की आयडिया मी देणार. पटकन आता आबिर आणि ओवी बबलू समोर येतात. आणि बबलू म्हणतो की मला माहिती तू आजारी नाही आहेस. तर आता बबलू म्हणतो काही बोलू नका, तुम्ही दोघांनी हा प्लान केला आहे ना? आणि बबलू म्हणतो काही काळजी करू नका, या प्लानमध्ये मी तुम्हाला मदत करणार. तर आबिर ओवी खुश होतात. आणि इकडे आता वकील हा राजकुमारकडे येतो. वकील आता राजकुमारला म्हणतो की हे बघा, आपण त्या जगन्नाथला रितसर 15 दिवसाची नोटीस पाठवली आणि आपण त्या नोटीसमध्ये असं पण लिहू जर 15व्या दिवसापर्यंत जर गुरुकुल खाली केलं नाही तर 16व्या दिवशी आपण त्या गुरुकुलला सील ठोकू म्हणून. राजकुमार म्हणतो 15 दिवस? अरे त्याला जर कळलं तर त्या गुरुकुलची तो वीटसुद्धा आपल्याला त्याला हात लावू देणार नाही. आणि तेवढ्यात मोनिका पाठीमागून येते आणि राजकुमार वकिलाचं बोलणं ऐकू लागते. वकील म्हणतो काळजी करू नका, कागदावर फक्त 14 दिवस बॅक नोटीस असेल, त्यामुळे जगन्नाथला काहीही करायला वेळच उरणार नाही. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो जे काही करायचं ते पटकन लवकरात लवकर कर. वकील म्हणतो की यासाठी ना एवढ्या लवकरात लवकर हे होत नसतं, वरून खाली सगळ्यांना मॅनेज करावं लागतं. राजकुमार म्हणतो फक्त आकडा सांग, चेक नाही कॅशच देतो तुला. आणि वकील खुश होऊन ताबडतोब तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात आता मोनिका तिथे येते आणि म्हणते राजकुमार तुझं हे गुरुकुल खाली करण्याचं जे चाललं आहे ना ते कोर्ट कचऱ्या जरा जपून कर बरं का, पाठीमागून मी ते सगळं ऐकलंय. मोनिका म्हणते जे काही करतोय ते तुझ्या म्हातारीला विचारून करतोय ना, कारण जर उद्या तिला कळलं आणि तिला जर नाही आवडलं तर मग बघ. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो त्याची तू काळजी करू नको, जगन्नाथ आणि तिलोत्तमा मेंदळ्यांनी आपापसात भांडणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि राजकुमार म्हणतो एकदा का ती जागा माझ्या ताब्यात आली तर तिलोत्तमा मेंदळे सुद्धा माझ्याच तालावर नाचेन. आणि राजकुमार आता खुश होतो. आणि इकडे आता बबलू आणि सारंग विचार करतात. सारंग विचार करतो की तो खंड्या तो गुंड इथे का आला असेल. आणि विचार करता करता सारंग म्हणतो ज्या अर्थी तो इथे आलाय त्या अर्थी नक्कीच ओवी सुरक्षित नाहीये. तर इकडे आता राजकुमार हा तिलोत्तमाच्या आता डोक्यामध्ये भलतं सलतं घालतो. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाला राग येऊन आता तिलोत्तमा म्हणते की आता राजकुमार थांबायचं नाही तर उलटं करायचं आणि काही जरी झालं तरी ती गुरुकुलाची जागा आता मिळवायचीच. तर आता राजकुमार हा तिलोत्तमाकडे बघतो आणि तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी आता ते गुरुकुल उद्ध्वस्त करायचं आणि त्या गुरुकुलातील त्या माणसाला सुद्धा उद्ध्वस्त करायचं. आता राजकुमारने जगन्नाथ आणि तिलोत्तमामध्ये भांडणं लावलेले असतात. तर आता ओवी सुरक्षित नाही हे सत्य सारंगला कळालेलं असतं. तर आता इकडे सारंग हा कोणतं पाऊल उचलणार आणि सारंग सावलीमधला गैरसमज कसा दूर होणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.